गुड मॉर्निंग, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी। मी आरती बाके एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आली। टेन्सेस मधला जो शेवटचा काळ आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जे आज आपण शिकणार आहे। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ। ह्याच्यामध्ये सब्जेक्ट, शॅल हॅव, विल हॅव, हेल्पिंग वर्ब, बीन हा प्रत्यय, क्रियापदाचा आयएनजी चे रूप, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि टाइम यूज करायचा आहे। आता फ्युचर आहे सो शॅल आणि विल कंपल्सरी येणार आहे। परफेक्ट सांगितल्यामुळे शॅल हॅव, विल हॅव आपल्याला यूज करायचे। व्हेनेवर देयर इज अ कंटिन्युअस टेन्स वी यूज बिफोर मीन्स बीआयएनजी। दोन क्रिया परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन क्रिया आहेत म्हणून आपण बीन हा प्रत्यय वापरलेला आहे। आता करत आलेलो असे, आता क्रिया म्हणजे प्रेझेंट मध्ये तर चालूच आहे, ती क्रिया अजून भविष्य काळामध्ये चालू राहणारी आहे हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो। ह्याच्यामध्ये तुम्ही टाइम यूज करू शकता, जसं की स्टार्टिंगच्या पॉइंट साठी आपण सिन्स हा यूज करू शकतो। एंडच्या टाइम साठी म्हणून आपण काय करू शकतो, बाय, म्हणजे कधीपर्यंत चालू राहणार आहे ती क्रिया, त्यासाठी आपण बाय हे प्रिपोजिशन यूज करू शकतो। सम सेंटेन्सेस, आय शॅल हॅव बीन मेकिंग यूट्यूब व्हिडिओ सिन्स 2020। आता 2020 पासून मी यूट्यूब व्हिडिओ करत आलेली असेल, म्हणजे मी स्टार्टिंग पॉइंट काय सांगितलंय की 2020 मध्ये सुरू केलेला आहे, अजूनही चालू आहे, अजून थोडे दिवस चालूच राहणार आहे। ह्याच्यामध्ये मी एंड पॉइंट दिलेला नाही, कारण मी अजून तसेच व्हिडिओ करत जाणार आहे जोपर्यंत इंग्रजी लँग्वेज अशी आहे की ते कधी संपणार नाही। सो मी एंड पॉइंट दिलेला नाही, तर मी स्टार्टिंगचा पॉइंट आहे की मी कधी सुरू केलेला आहे, अजूनही चालू आहे आणि अजून थोडा वेळ पुढे चालू राहणारच आहे। सो ह्याच्यामध्ये आय असल्यामुळे आपण शॅल वापरलेला आहे, शॅल हॅव, विल हॅव, बीन आणि मेकचं झालं मेकिंग। माय फादर विल हॅव बीन वर्किंग फॉर 25 इयर्स बाय नेक्स्ट इयर, म्हणजे माझे पप्पा पुढच्या वर्षी 25 वर्षांसाठी काम करत आले असतील, म्हणजे पुढच्या वर्षी त्यांच्या कामाला 25 इयर्स पूर्ण होतील। फॉर 25 इयर्स 25 वर्षांसाठी, कधी पुढच्या वर्षाला, पुढच्या वर्षापर्यंत। आता जेव्हा सब्जेक्ट तुमचा आय आणि वी असेल तेव्हाच आपण शॅल वापरतो, बाकी सगळ्यांसमोर विल। सो फादरच्या समोर आलेला आहे विल। वी शॅल नॉट हॅव बीन लिव्हिंग हिअर बाय मार्च, आता इथे निगेटिव्ह सेंटेन्स केलेला आहे की आम्ही मार्च पर्यंत इथे राहत नसणार आहे या अर्थाने, म्हणजे मार्चच्या अगोदर तुम्ही इथून शिफ्ट होणार आहे इनडायरेक्टली। ही विल हॅव बीन स्टडीइंग इन सेम कॉलेज बाय द टाइम ऑफ हिज ग्रॅज्युएशन, त्याचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत तो सेम कॉलेजमध्ये शिकत आलेला असणार आहे, म्हणजे आता तो इथे शिकतोय आणि जोपर्यंत ग्रॅज्युएशन पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याची शिकण्याची क्रिया काय आहे, त्याच सेम कॉलेजमध्ये राहणार आहे। सो अगेन ही आलेला असल्यामुळे आपण वापरलेला आहे विल हॅव। शी विल हॅव बीन ट्रॅव्हलिंग द होल डे सिन्स मॉर्निंग, एक दिवसभर, सकाळपासून दिवसभर ती प्रवास करत आलेली असणार आहे। आणि सोनू विल हॅव बीन युजिंग हर ओन कार बाय द नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यापर्यंत सोनू स्वतःची कार वापरत आलेली असणार आहे। ह्याच्यामध्ये बाय, सिन्स, फॉर या प्रिपोजिशनचा वापर करून आपण काय करणार आहे, टाइम सांगणार आहे। इवन टिल हा शब्द सुद्धा वापरू शकतो, जर तुम्हाला संपणार कधी आहे हे माहिती असेल तर तुम्ही टिल हा प्रिपोजिशन वापरून सुद्धा काय करू शकता, टाइम यूज करू शकता। ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे, शॅल हॅव, विल हॅव, हेल्पिंग वर्ब, बीन प्रत्यय आणि क्रियापदाला आयएनजी। टाइम तुम्ही स्टार्टिंगचा सांगू शकता, ड्युरेशन सांगू शकता आणि एंड पॉइंट सांगू शकता, कारण हे सगळं काय आहे, प्रेडिक्शन्स आहेत, भविष्यकाळातले प्लॅनिंग्स आहे। यू कॅन ऍड एनी टाइम, मागचा सुरूचा सांगू शकता, ड्युरेशन सांगू शकता आणि ऑफकोर्स द एंड टाइम पण सांगू शकता। सो हे जे आता आपण शिकलेले आहेत त्याच्या प्रकारचे सेंटेन्स तुम्हाला स्वतःला करायचे आहेत, प्रॅक्टिस करायची आहे आणि टाइमचा जो आहे स्लॉट शेवटचा त्याच्यावर थोडंसं फोकस करा। टाइम यूज करणं खूप गरजेचं आहे, ॲज इट इज अ फ्युचर टेन्स। ॲज ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू, कोणताही पास्ट असू दे किंवा कोणताही फ्युचर असू दे, टाइम हे असणं गरजेचं आहे। सो दिस इज फॉर टुडे, थँक्यू।